स्पंदन महाराष्ट्राचे. रायगड जिल्ह्यातील तळा तालुका शून्य रोजगार निर्मिती म्हणून या तालुक्याकडे पाहिलं जातं, पण याच तालुक्यात काही हुशार मंडळी आहेत. त्यांनी रोजगाराचं साधन कसं निर्माण केलं पाहूयात आमच्या स्पेशल रिपोर्टमधून. जनार्दन कांबळे उर्फ जेके हा आहे रायगडचा रॅन्चो. यानं तयार केलंय कंपाऊंड साठी लागणाऱ्या तारा बनवण्याचं मशीन. साधारण 8वी पर्यंतचं कसंबसं शिक्षण पूर्ण केलेला हा तरुण शिक्षणाची विशेष आवड नसल्यामुळं आणि त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच, शिक्षण नसल्यानं मोठी नोकरी मिळणं शक्य नव्हतं. शेती तर परवडणारी नसल्यानं मग करायचं काय असा प्रश्न जेकेला वारंवार पडायचा. पण यामुळे त्यानं पोटा पाण्यासाठी मोठ्या शहरांची वाट धरली नाही. काहीतरी वेगळं करायचं या उद्देशानं त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तोही अगदी टाकाऊ पासून टिकाऊ असा. माझं शिक्षण 8वी पास झालो आहे, परंतु माझं पहिल्यापासून म्हणजे जे हे होतं म्हणजे शिक्षणाकडे लक्षच नव्हतं बिलकुल माझं. आणि मला ह्या टेक्नॉलॉजीमध्येच जास्तीत जास्त इंटरेस्ट होता. काहीतरी नवीन बनवायचं असं मी म्हणजे आत्तापर्यंत बनवतच आलो आहे, काहीतरी बनवतच आलो आहे. पण आता ही मी एक मशीन जी बनवली आहे चेनलिंग फेन्सिंगची, ती कुठेही पाहिली नव्हती, कुठेही काय नाही. फक्त थोडासा यूट्यूबचा आधार घेतला आणि माझ्या मेथडनी सगळं मी स्वतः बनवलं. मोठमोठ्या जमिनींचं संरक्षण करण्यासाठी तारेचं कंपाऊंड बनवलं जातं. त्यासाठी लागणारं साहित्य फारसं उपलब्ध होत नाही, म्हणून तारेची जाळीच तयार करण्याचा निर्णय जेकेनं घेतला. त्यानं हे तारेचं कंपाऊंड बनवण्याचं मशीन तयार केलं आणि विशेष म्हणजे या मशीनला लागणारं सर्व साहित्य त्यानं भंगाराच्या दुकानातून जमा केलंय. भंगारामधून साहित्य जमा करून टाकाऊ पासून टिकाऊ असं हे मशीन. नुसतंच टिकाऊ नाही तर बनवलेल्या वस्तूंपासून उत्पन्नही मिळवण्याची शक्कल जेकेनं लढवली. त्याच्या या मशिनीमुळं अख्ख्या तालुक्यात जेकेचं मशीन चर्चेचा विषय बनलाय. बरं, हे ज्या वस्तू ज्या लागलेल्या आहेत म्हणजे टाकाऊ वस्तू किंवा आपला जप मीटर म्हणा किंवा हे कॅल्क्युलेटर, ह्याच्यामधून मी थोडंफार हे करून आता जे जप मीटर आपण ते देवाचा भक्ती करण्यासाठी वापरतो, माळा जपण्यासाठी वापरतो, ते मी इकडे ह्याच्यामध्ये म्हणजे तारा काउंटिंग करण्यासाठी वापरलेलं आहे. आणि ते तारा काउंटिंग म्हणजे कशासाठी, ते 50 फूट मेजर म्हणजे जाळी निघाली की त्याला साधारण 340 काड्या लागतात. मग त्या 340 काउंट झाले की मग ते सगळं म्हणजे एक बंडल झालं असं पूर्ण हे करायचं. तसं दुसरं आणखीन एक हे केलेलं आहे, कॅल्क्युलेटर एक वापरलेलं आहे मी. कॅल्क्युलेटरमध्ये पण तसंच मॉडिफाय केलेलं आहे आणि ते ॲटोमॅटिकली ते काउंट करतो. जसं आपण मशीन चालू तसं ते ॲटोमॅटिकली काउंट करतो आणि आपल्याला काड्या किती झाल्या त्या सांगतो, किती फूट झालं ते सांगतो. ज्या वस्तू मी ज्या जमा केल्या भंगारमधून इकडून तिकडून म्हणजे टाकाऊ म्हणजे गॅरेजमधल्या बॉल बेरिंग म्हणा, टाकलेली बॉल बेरिंग किंवा सायकलची फुकट गेलेली रिंग, आणखीन ते आपण ते जप मीटर किंवा कॅल्क्युलेटर, असं ह्या गोष्टी सगळ्या मी असे इकडून तिकडून जमा केल्या. कारण माझ्याकडे पैसे नव्हते. आणि जर पैसे माझ्याकडे असते तर मी आणखीन काय बरंचसं आणखीन त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं केलं असतं. आणि मला आर्थिक परिस्थिती सरकारकडून जर मिळाली तर माझा विचार असा आहे की मी आज 5 लोकांचा म्हणजे रोजगार देतो 5 लोकांना. तशाच जर मी मशीन बनवल्या तर जिल्ह्यामध्ये आपल्या भरपूर रोजगार म्हणजे उपलब्ध होईल. प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाने म्हणजे असं हे होईल असं माझं. आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही खचून न जाता आणि कोणत्याच तांत्रिक शिक्षणाविना जेकेनं हे मशीन बनवलं. आज असे कित्येक बेरोजगार आहेत, त्यांना रोजगाराची गरज आहे. जेके सारखे तरुण अशांसाठी आदर्श आहेत. रायगडहून विराज टिळकसह प्रतीक शिंदे, AM न्यूज. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.